नमस्कार. अपूर्व आनंद किचनमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आणि अपूर्व आनंद किचनमध्ये आपण शक्यतो पारंपरिक रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपण पाहणार आहोत वाड्या किंवा शिंपल्या आहेत. ह्या शिंपल्याचं कालवण कसं बनवायचं. ह्या शिंपल्या मी पाण्यात घालून ठेवल्या आहेत, जेणेकरून एखाद्या शिंपलेत माती असेल तर ती माती पाण्यात निघते आणि शिंपल्या साफ होतात. शक्यतो वाड्या बाफून त्याच्या गोळ्यांचं कालवण केलं जातं. आज आपण कच्च्या वाड्यांचंच कालवण बनवणार आहे. त्यासाठी आपण एक बटाटा घेतलेला आहे, एक वांगं आणि 2 शेंगा घेतलेल्या आहेत, एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो आणि एक 4-5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. चला तर आपण हे कालवण बनवायला घेऊयात. प्रथम आपण ह्या पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि एक मोठा कांदा जो आपण चिरून घेतलेला आहे तो कांदा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कच्चेपणा जाईल आणि थोडासा लालसर होईल इतपतच हा कांदा परतून घ्यायचा आहे. पहा, कांद्याचा रंग आता बदलायला लागलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चिरून ठेवलेला जो टोमॅटो आहे तो टोमॅटो घालूयात. आता कांद्यासोबत हे टोमॅटो देखील परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटोने ग्रेव्ही छान होतो. टोमॅटो परतून झालेला आहे. आता आपण लसूण पाकळ्या ठेचून टाकलेले आहेत. आपण लसणाची पेस्ट बनवलेली आहे, ठेचून टाकलेले आहेत. आणि हे आहे हळद. अपूर्व मसाले यांची शुद्ध हळद आपण वापरतो आहे. एक लहान चमचा भरून हळद घातलेली आहे. कांदा टोमॅटोमध्ये हळद घातल्यावर थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आमच्या अपूर्व मसाले ब्रँडचा हा घरगुती मिक्स मसाला. हा मसाला एकदा वापरला की ह्यामध्ये आपल्याला दुसरे कोणतेही मसाले वापरण्याची आवश्यकता भासत नाही. लहान चमचा आहे त्यामुळे ह्या लहान चमच्याने 1-2-2.5 चमचे जर आपण रेग्युलर चमचा वापरला तर 1-1.5 चमचा एवढा मसाला आपण घातलेला आहे. आपल्या ह्या मसाल्यामध्ये 5 प्रकारच्या मिरच्या आणि 22 प्रकारचे गरम मसाले असल्यामुळे हा मसाला वापरला की त्याच्यासोबत आपल्याला दुसरा कोणताही गरम मसाला वापरण्याची आवश्यकता भासत नाही. मसाला छान परतून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत. शेंग, वांग, बटाट ही भाजी आपण ह्या मसाल्यावर परतून घ्यायची आहे. तुम्हाला दिसेल मसाल्याचा किती सुंदर असा रंग आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या भिजत घातलेल्या शिंपल्या आहेत त्या धुवून घातलेल्या आहेत. शिंपल्या भिजत घातलेल्या असल्या की मग त्याच्यामध्ये जर माती असेल तर ती निघून जाते. आणि ह्या वेळेला आपण ह्या कच्च्या शिंपल्या वापरलेल्या आहेत. बहुतेक वेळा आपण शिंपल्या उकडून आणि त्याचे गोळे काढून ही भाजी बनवत असतो. आज जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात. ही भाजी बुडेल एवढं आपण पाणी घालायचं आहे, जेणेकरून त्यातले वांग, बटाट आणि शेंग शिजायला हवी. आता ह्या जशा मी कच्च्या शिंपल्या वापरून ही भाजी केलेली आहे त्याच प्रकारे ह्या शिंपल्या अशाच कच्च्या चिरून आणि एक शिपी काढून देखील त्याचं कालवण केलं जाते. ती रेसिपी देखील तुम्हाला नक्की दाखवेल मी. पहा, आता ह्याच्यावर झाकण ठेवू आपण आणि झाकणावर थोडं पाणी घालूया आणि ही भाजी शिजायला ठेवूया. तोपर्यंत आपण हे जे खोबरं घेतलं आहे हे खोबरं वाटून घेऊयात. मी ह्या दगडी उखळीमध्ये हे खोबरं वाटून घेते आणि ह्या खोबऱ्याचं वाटण आपण ह्या भाजीमध्ये वापरणार आहेत. आमच्या भंडारी जेवणामध्ये शाकाहारी भाजीमध्ये ज्याप्रमाणे खोबरं किंवा नारळाचा वापर होतो तसं काही मांसाहारीमध्ये देखील नारळाचा आणि खोबऱ्याचा वापर होत असतो. हे खोबरं वाटून घेतलेलं आहे. सोबतच आपण थोडीशी चिंच भिजत घातलेली आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालून कालवण तयार करायचं आहे. पहा, ताटावरचं पाणी आटलेलं आहे. आता आपण हे झाकण उघडूयात आणि तुम्हाला दिसेल छान उकळी आलेली आहे आणि ज्या वाड्या होत्या त्यासुद्धा खुल्या झालेल्या आहेत. आणि आपण पाहूया बटाट वगैरे शिजलेला आहे का. हे पहा, बटाट शिजलेला आहे, बऱ्यापैकी शिजलेलं आहे. म्हणजे आपली ही भाजी सगळी शिजलेली आहे. आता आपण काय करायचं आहे तर ह्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोबतच आपण आता जे खोबरं वाटलेलं आहे हे खोबरं घालायचं आहे.
खोबऱ्याने भाजीला एक अप्रतिम असा स्वाद येतो आणि वाटलं तर आपण त्याच्यासोबत गरम मसाले वाटूनही घालू शकतो. आता खोबरं घातलेलं आहे आपण. आता हा जो चिंचेचा कोळ आहे, हा चिंचेचा कोळ घालून आपण ह्याच्यामध्ये कालवण तयार करायचं आहे. थोडीशी चिंच मी भिजत घातली होती. चिंचेचा कोळ घातलेला आहे. ही जुनी चिंच आहे त्यामुळे काळा रंग दिसतो. अशी जुनी चिंच असली तर ती आपल्याला तर कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. नवीन चिंच असली तर काही लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो जास्त चिंच खाल्यामुळे. पण जुन्या चिंचेचा त्रास होत नाही, त्यामुळे शक्यतो आम्ही जुनी चिंचच वापरतो. हे आपण असा रस्सा करून घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवू आणि एक उकळी येऊन देऊया. पहा, एक उकळी आलेली आहे आणि आपलं हे कालवण आता खाण्यासाठी तयार आहे. शेवटी आपण ह्याच्यावर थोडीशी हिरवी कोथिंबीर घालूयात आणि भात किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी हे कालवण तयार आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.